लिंगायत स्मशानभूमी प्रकरणात चुकीचे राजकारण झाल्यामुळे स्मशानभूमीचे व्यवस्थापन होडगी संस्थेस देण्यात हरकत नाही अशी भूमिका सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी घेतली। अक्कलकोट रोडवरील नव्याने लिंगायत स्मशानभूमीचे व्यवस्थापन सिद्धेश्वर देवस्थानकडे देण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता। मात्र यामध्ये आमदार विजयकुमार देशमुख गटाच्या नगरसेवकांनी लिंगायत स्मशानभूमीचे व्यवस्थापन होडगी मठ संस्थेकडे देण्याचा प्रस्ताव दिला होता। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाकडे झालेल्या राजकारणामुळे सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासनाने विचारणा केल्यानेच आम्ही स्मशानभूमीची देखभाल करण्यासाठी तयार झालो। यात चुकीचे राजकारण झाल्याने होडगी मठ संस्थेस स्मशानभूमी देण्यास हरकत नसून प्रशासनाने आम्हाला दिले तर आम्ही घेऊ अशी भूमिका धर्मराज काडादी यांनी सांगितले। वास्तविक पाहता ही जागा जी आम्ही मागितली नाही ती त्यांच्या सांगण्यावरून आम्ही होकार दिला आहे आणि त्याचा निर्णय हा महापालिकेचा राहणार आहे की ती जागा आम्हाला द्यावी का न द्यावी। आणि म्हणून आमची आजही आमचा कुठलाही अशा पद्धतीचा आग्रह त्या ठिकाणी राहणार नाही किंवा आग्रहच नाही। आता तर आमचं निवेदन राहील की ही जागा ज्या वादातून करून दोन संस्था, दोन व्यक्ती, दोन समाज यामध्ये दुही निर्माण करणारा असं राजकारण यामध्ये खेळलं जातं आहे, त्यामध्ये ही जागा त्यांनी जर ठरवलं असेल किंवा त्यांनी जर त्या पद्धतीचे त्यांचा निर्णय असेल तर तो होडगी मठाला त्या ठिकाणी देण्यासाठी आमची कोणतीही हरकत राहणार नाही। त्यांनी तो निर्णय सर्वस्वी महापालिकेचा आहे। आम्हाला विचारलं म्हणून आम्ही होकारार्थी दिला, पण त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा संपूर्ण महापालिकेचा आहे। त्यांनी होडगी संस्थांना द्यावं किंवा अन्य कुठल्या संस्था किंवा व्यक्तीला द्यावा त्याच्यातला तो आमचा निर्णयामध्ये आमचा भाग नाही। आम्हाला त्यामध्ये पडायचं नाही। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी या प्रकरणात पूर्वग्रह दूषितपणा ठेवून राजकारण केल्याचंही धर्मराज काडादी म्हणाले। मी लहान मुलगा, गल्लीबोळातला लहान मुलगा पण सांगेल हे कोणाला तरी एखादा करायचं आणि परत त्याच्यामध्ये कमीपणा दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे इश्यू तयार करायचे। गेल्या 10 वर्षातलं आपण जर बघितलं, अतिशय मुंडेंच्या काळामधल्या त्या रोडच्या राजकारणापासून जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी एक धार्मिक अशा पद्धतीचं काम या देवस्थानच्या मदतीने गेले 140 वर्ष सातत्याने सेवाभावाने विविध क्षेत्रामध्ये केलं जातं। त्या कामाला कुठंतरी अडचणीत आणायचं, त्याला मदत तर सोडाच, वास्तविक पाहता एखाद्या राजकीय व्यासपीठावर काम करत अशा संस्थांना पाठीशी राहून विकासाला हातभार लावायची जी भूमिका पाहिजे ती तिथं दिसत नाही आहे। आणि प्रत्येक इश्यूमध्ये कुठंतरी अडचणी निर्माण करायच्या, देवस्थानला मला कमी दाखवण्याचा प्रयत्न, माझ्या विश्वस्तांना कमी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना मला दिसतो।